आताची सर्वात मोठी न्यूज। एकच लक्ष मुंबई पालिका निवडणुका। भाजपच्या रणनीतीनंतर एकनाथ शिंदे अलर्ट। 2.5 वर्षाच्या सत्ता काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती भक्कम केली। मात्र मुख्यमंत्री पदासोबत गृह खाते एकनाथ शिंदे यांना भाजपने डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यात एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगे साईड ट्रॅक करत अजित पवार यांच्याबरोबर भाजपने जवळीक वाढवली आहे। भाजपची चाल ओळखत आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना अधिक मजबूत करत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी रणनीती आखली आहे। शिवसेना खासदार, आमदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख व पदाधिकाऱ्यांना पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत। दरम्यान गुरुवारी रामटेक बंगल्यावर आयोजित बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले। विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला। महायुतीला जनतेचा कौल मिळाला। यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोलाची भूमिका आहे। मात्र भाजपला 132 जागांवर विजय मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे। त्यात सत्ता स्थापनेत भाजपला घड्याळाची साथ असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना साईड ट्रॅक केले जात आहे। त्यात अजित पवारांचा सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा, यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी वाढतच आहे। गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीतील दाखल झाले होते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात राहणे पसंत केले। भाजपची चाल ओळखत एकनाथ शिंदे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली आहे। यात पक्षातील खासदार, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी आदींना मुंबई पिंजून काढत पालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।